भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या महाभारतामध्ये आता अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एंट्री घेतली आहे। पंकजा मुंडे यांचं संभाषण गंभीर आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी केली आहे। कायदा तयार करणारे कायदा हातात घेण्याची उघड भाषा करतायत, सत्ता आणि पदाचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही धनंजय मुंडेंनी केला आहे। भगवानगडावरील वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे आणि या क्लिपमधून धमकी दिली जाते असा आरोप नामदेव शास्त्रींनी केला आहे। त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून जोरदार वादंग उठलाय। भगवान बाबाचा भक्त आहे, त्यांनी पावित्र्य राखायलाच पाहिजे आणि ते पावित्र्य राखत असताना माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय आहे की एखादा विषय गडावरून निर्णय झाला आणि ते निर्णय करत असताना तो निर्णय ज्याला अधिकार आहे त्यांनी केला, मग शेवटी तो निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये एखादी भूमिका घेणं, मग ते शेवटी धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता झालेलीच आहे। हा या देशाचा इतिहास सांगतोय की ज्या ज्या वेळेस धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता लढली त्यावेळेस राज्यसत्तेला हातबल व्हावं लागलेलं आहे। आपण बघूयात पंकजा मुंडे यांची ती ऑडिओ क्लिप काय आहे आणि त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काय म्हटलं होतं। आता नामदेव शास्त्रींच्या पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहे तर माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो आम्ही, पण काही साधे नाही आहे। कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायकच असणार। दारू पिऊन गोविंदांसारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादासारख्या माणसाला अंगावर चालले, वनवेदादांचे तिथंच राहून मारायले खरं ते नालायकच आहेत ना ते पोरं, त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फॉर्ममध्ये। आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा। बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेन, तेवढं ऐका, स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते। आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही। मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून माझं डोकं त्या दिवशी उठले, त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं, मी ते कधीच सहन करणार कधीच नाही। काय नाही पण आपली 15 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर नगर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय। जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेवर बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आलाय। पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल करताना 70 जणांच्या साक्षी नोंदवल्याचं म्हटलंय। कोपर्डीच्या घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ पाहता मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली। मात्र प्रत्यक्षात केवळ 2 दिवस बाकी असताना आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। मध्ये ते हत्या व बलात्कार प्रकरणी एक घटना होती, दुर्दैवी घटना घडली होती। त्याचा चार्जशीट माननीय विशेष सत्र न्यायालय अहमदनगरमध्ये अहमदनगर पोलीस दलातर्फे दाखल झाला आहे। यामध्ये सेक्शन 302, 376 IPC आणि नवीन कायदा पोस्कोचे कलमे 4, 6, 16 आणि 17 अशी कलमे लावण्यात आलेली आहेत। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून टीका केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे आपल्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। दरम्यान आपल्या घरी धमकीचे फोन आले, विरोधकांना संपवण्याचा हा मोदींचाच डाव असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचंही निरुपम यांनी म्हटलंय। अर्वाच्य भाषा, घाणेरड्या शिव्या, आईला घाणेरड्या पद्धतीने संजयच्या आईवरती घाणेरडे ट्विट्स आलेली आहेत, माझ्यावरती घाणेरडे ट्विट्स आलेले आहेत आणि इतकी वल्गर आणि इतकी घाणेरडी भाषा सगळ्यांनी वापरलेली आहे की मी हा 3 दिवस सतत मला वाचताना मला इतका मनस्ताप झाला की मला झोपही येत नव्हती। 3 दिवस मी झोपू शकले नाही। मेरे लैंडलाइन पे फोन आया था और मेरे यहाँ जो काम करते हैं उन्होंने रिसीव किया और उसके बाद महेश ने मेरे PA को बताया, तो PA ने वर्सोवा पुलिस स्टेशन में बात करके एक रिपोर्ट दर्ज कराई। मेरा मुद्दा कुछ और है कि जो कौन से अंडरवर्ल्ड के लोग हैं, पुजारी, महात्मा, मुझे नहीं मालूम, लेकिन क्या मोदी जी के राज में अब ये गुंडे बदमाश हमको देशभक्ति की सीख सिखलाएंगे?
स्ट्राईक विरोधात साशंकता निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात जालन्यात शिवसेनेनं तक्रार केली। निरुपम यांनी असं वक्तव्य करून भारतीय नागरिक आणि लष्कराचा अपमान केला असून ते वक्तव्य चिथावणीखोर असल्याचं तक्रारीत म्हटलंय। जालन्यातील कधी पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार नोंदवली गेली आहे। निरुपमांच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही तर आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला। महाराष्ट्राला धूरमुक्त करून जास्तीत जास्त घरांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्त सारथी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या हस्ते गोरेगाव परिसरातील नागरिकांना मोफत गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते। शेतकरी आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व अशी सदाभाऊ खोत यांची ओळख आहे। आता याच सदाभाऊंना मंत्रिपद मिळाल्यानंतर विरोधकांच्या आंदोलनाचा सामना करावा लागतोय। काल पंढरपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेतीमालाला हमी भाव आणि कर्जमाफीसाठी सदाभाऊ खोत यांना घेराव घातला। सदाभाऊ खोत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कार्यकर्त्यांनी त्यांना निरुत्तर केलं। एवढंच नाही तर कधी काळी हजारो कार्यकर्त्यांमध्ये फिरणारे सदाभाऊ आता थेट पोलीस बंदोबस्तात फिरत असल्याचं चित्र आहे। मराठा मोर्चाची कोंडी फोडण्याची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिल्यानंतर आता कोंडी फुटण्यासाठी दादा पुढे सरसावले। कोल्हापुरातील मोर्चाच्या दिवशी चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत। मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला येतील, त्यावेळी चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत चर्चा करतील। त्यामुळे या चर्चेनंतर तरी मराठा समाजाची कोंडी फुटणार का हा प्रश्न आहे। कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा मोर्चेकऱ्यांच्या अनेक मागण्या। मराठा क्रांती मोर्चातून होणाऱ्या अट्रॉसिटी बदलाच्या मागणीवरून मराठा दलित समाजात वैचारिक मतभेद निर्माण झाले। हे मतभेद दूर करण्याच्या हेतूनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन केलं गेलंय। येत्या 19 ऑक्टोबर रोजी शिर्डीत ही परिषद पार पडणार आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल याबद्दल माहिती दिली। या परिषदेसाठी सर्वपक्षीय दलित आणि मराठा नेत्यांना आमंत्रित केल्याचं आठवलेंनी सांगितलं। या परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव मंजूर केला जाणार आहे। मुस्लिम समाजाला नोकरी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो घेऊनच आणि बाबासाहेबांचा विचार घेऊनच आरपीआयन आम्ही सगळे लोक काम करतो आहोत। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। पण ते आरक्षण जरी राज्य सरकारने 16% देण्याचा निर्णय घेतला असला तरी कोर्टामध्ये कितपत न्याय मिळणार आहे याबद्दल मी संशय आहे। मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात 5% आरक्षण द्या या मागणीसाठी ठाण्यातील मुंब्रा आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये मुस्लिमांनी मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील मोर्चाचं आयोजन केलं होतं। काँग्रेसचे आमदार हुसेन दलबाई यांनीही मोर्चात सहभाग घेतला। तिकडे मालेगावमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं। सच्चर आयोगाच्या शिफारसी लागू करा, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे पैसे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी खर्च करा अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना 5% आरक्षण दिलं। हे कोर्टात गेलं आणि कोर्टाने सांगितलं द्यायला हवं, पण बीजेपी आणि सेनेच्या सरकारने ते मुद्दामून नाकारलं। इथला जातीय विद्वेष वाढावा हे मनात त्यांच्या भावना आहेत, त्यांचा तो अजेंडा आहे। पण आपल्या हक्कासाठी, आपल्या आरक्षणासाठी शांतपणाने मुसलमान आज रस्त्यावर आले आणि मोठ्या संख्येने आले आणि काय मागतायत तर आम्हाला आमचा हक्क द्या, आमचं आरक्षण द्या, एवढंच त्यांची मागणी आहे। धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी म्हटलंय। राज्यात मराठा समाजापाठोपाठ दलित, ओबीसींचे देखील विविध मागण्यांसाठी मोर्चे निघतायत। त्यात आता धनगर समाजाची देखील भर पडली आहे। धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी करत सांगलीतल्या आरेवाडीमध्ये बिरोबाच्या वनात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला। त्यावेळी आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय। आघाडी सरकारनं आरक्षणाचं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळेच मोर्चे निघत असल्याचं म्हणत शरद पवार यांच्यावरही राम शिंदेंनी टीका केली।
पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, या राज्यातील या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व सगळे सांगतात, त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये हे सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून हे आरक्षण लवकरात लवकर मिळावा ही भावना आहे आणि म्हणून आज हा दसरा मेळावा आयोजित करून पुन्हा एकदा या प्रश्नाला न्याय देण्यासाठी या परिसरातला सर्व समाज एकवटला. नागपूर महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना गडकरींच्या वाड्यावर ठरल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपानं केलाय. डॉक्टर वसंत देशपांडे सभागृहात नागपूर महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आणि प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली. यावेळी ओबीसींसाठी आरक्षित वार्डातल्या महिलांच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला. अखेर खुद्द आयुक्तांनी नियम समजावून सांगितल्यानंतर आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. नागपूरमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनं तिथे निवडणुका होणार असल्यामुळे दिग्गजांच्या जागा आरक्षित राहिल्या. नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर जुन्या प्रभागातील मतदारांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपनं प्रभाग पुनर्रचनेवर आक्षेप घेण्याची तयारी सुरू केली आहे. 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार नाशिक पालिकेतील मातब्बरांचे वॉर्ड सुरक्षित राहिलेत. मात्र जुना मतदारसंघ दुसऱ्या वॉर्डात गेल्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे धावे जाणवले. याशिवाय नाशिकमध्ये 5ही विद्यमान आमदार नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत त्यांचा वारसा कोण चालवणार याकडेही नाशिककरांचं लक्ष असणार. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचीही आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या 14 कमी होणार आहे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात नगरसेवकांची संख्या 10 वाढणार आहे. दरम्यान प्रभाग रचना आणि सोडत जाहीर होत असताना आक्षेप घेण्यात आले. प्रभाग रचना राष्ट्रवादी आणि भाजपच्या मर्जीनुसार करण्यात आल्याचा आरोप होतो. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर शहराची लोकसंख्या 9,51,558 एवढी आहे. त्यानुसार एकूण 26 प्रभाग निश्चित करण्यात आले. 1 ते 24 प्रभाग हे 4 सदस्यीय असतील, तर 25 ते 26 वा प्रभाग प्रत्येकी 3 सदस्यांचा असणार आहे. महानगरपालिकेत 102 सदस्य असणार आहेत. त्यापैकी 15 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यात. अनुसूचित जमातीकरता 2, नागरिकांच्या मागासवर्गासाठी 28 जागा राखीव झाल्यात, तर 57 सदस्य हे सर्वसाधारण गटातील असणार आहेत. यंदाचा ऊस गाळप हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाल्यास शेतकऱ्यांना तोटा होईल. त्यामुळे सरकारनं त्यावर फेरविचार करावा असं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. तसंच 60 वर्षात पहिल्यांदाच गाळपासंदर्भात उशिरा बैठक झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांबद्दल किती गंभीर आहे हे कळतंय असंही त्यांनी नमूद केलंय. 1 डिसेंबरपूर्वी गाळप सुरू केल्यास प्रति टन 500 रुपयांच्या दंडाची तरतूद सरकारनं केली आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्यानं फेरविचार होणं गरजेचं असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या खासगी साखर कारखान्यात 2 कोटींहून अधिक रकमेची वीज चोरी झाल्याचं उघड झालंय. मात्र धाडीची कारवाई करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर दबाव असल्यानं कोणीही अधिकृतपणे त्याबद्दल बोलायला तयार नाहीये. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा गावाजवळ देशमुख यांचा खासगी साखर कारखाना आहे. दरम्यान आम्ही या प्रकरणी सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. नवी मुंबईतल्या ऐरोली ते डोंबिवलीपर्यंत 12.5 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड बांधण्यात येणार आहे. 3 महिन्यात या रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात येईल अशी माहिती ठाण्याचे खासदार राजन विचार यांनी दिली आहे. MMRDA या एलिव्हेटेड रोडची निर्मिती करणार असून या प्रकल्पासाठी 385 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रोडसाठी पारसिक डोंगर रांगांमध्ये बोगदा खोदण्यात येणार आहे. मुंबईतल्या काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षांच्या मनमानीला आळा घालणाऱ्या ओलानं आता ठाणेकरांसाठी ओला रिक्षा सुरू केली आहे. त्यासाठी खास ओला ऑटो ॲप तयार करण्यात आलंय. मुंबईप्रमाणेच ठाण्यातील सर्वच रिक्षा टॅक्सी संघटनांनी या ओला ऑटोला तीव्र विरोध केलाय. ओला हाय हायच्या घोषणा देत ठाण्यात या रिक्षा दिसल्यास फोडून टाकू असा इशारा रिक्षा युनियननं दिलाय. त्यामुळे आता ठाण्यातही ओला विरोधात रिक्षाचा संघर्ष अटळ असल्याचं चित्र दिसतंय.
मुंबईत महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलंय। महापालिका आणि सरकारनं त्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मकता दर्शवल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। मनसेच्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अभियंत्यांना जबाबदार धरत एका अभियंत्याच्या हाती फलक देऊन आंदोलन केलं होतं। त्या फलकावर खड्ड्यांना अभियंते जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, त्यावर अभियंते आक्रमक झाले होते। मुंबई शहरात फक्त 35 खड्डे आहेत हा महापालिकेचा दावा समाजवादी पक्षानं मोडीत काढलाय। समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी कुलाब्यातल्या मेरीवेदर रोडवर कार्यकर्त्यांसोबत खड्डे मोजले आणि 200 मीटरच्या या रस्त्यावर 50 पेक्षाही जास्त खड्डे असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे पालिकेचा खोटारडेपणा उघड झालाय। 2 दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं शहरात केवळ 35 खड्डे असल्याचं जाहीर केलं होतं। देशातील नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डे हिचा मृतदेह गोव्यातल्या घरी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मोनिका ही मूळची महाराष्ट्रातली आहे। निर्घृण पद्धतीनं गोव्यात तिची हत्या करण्यात आली आहे। हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळलाय। दरम्यान पोलीस आता या प्रकरणी कसून तपास करत आहेत। आयसिसशी संबंधित असल्याच्या आरोपातून अटकेत असलेल्या परभणी जिल्ह्यातल्या 5 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। नांदेड सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। अवघ्या 86व्या दिवशी 3632 पानांचं चार्जशीट दाखल करणारी ही पहिलीच वेळ आहे। स्फोटक बाळगणं, बेकायदेशीर कारवाई, प्रतिबंधक कायदा अशा अनेक आरोप या 5 आरोपींविरोधात लावण्यात आले। पालघरच्या विक्रमगडमध्ये साखरा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झालाय। कौशल्या भरसट असं या मुलीचं नाव असून तिला ताप आणि उलट्यांचा त्रास होत होता, परंतु तपासण्या न करता शिक्षकांनी तिला वसतिगृहात नेलं। तसंच तिच्या पालकांना कुठलीही प्रकारची माहिती दिली नाही, त्यामुळे शाळा प्रशासनावर टीका होतीये। पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा मुद्दा गाजत असताना या विद्यार्थिनीच्या मृत्यूनं आदिवासी विभागावर रोष व्यक्त होतोय। वरिष्ठांच्या अश्लील मेसेजला कंटाळून पुण्यातल्या वारजेत एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे। DHLF या फायनान्स कंपनीत क्रेडिट मॅनेजर या पदावर काम करणाऱ्या अश्विनी पाटील या विवाहितेला गेल्या 1 महिन्यापासून सूरज बुंदेले हा वरिष्ठ अधिकारी त्रास देत होता। या मानसिक त्रासाला कंटाळून आपण नोकरीचा राजीनामा देणार असल्याचंही तिनं पतीला सांगितलं होतं। अखेर 1 महिन्यानं तिच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून वारजे पोलिसांनी आरोपी बुंदेलला अटक केली। दुचाकी चोरी करणाऱ्या 3 कुख्यात आरोपींना कोपरखैरणे पोलिसांनी गजाआड केलाय। कुणाल यादव, अजय निर्मल आणि संदेश मालडकर अशी या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून 2,88,000 किमतीच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या। नवी मुंबईसह मुलुंड आणि कळवा या ठिकाणी वाहन चोरी करून या चोरट्यांनी पोलिसांच्या नाकीनं आणलं होतं। त्यामुळे विशेष पथकाची स्थापना करून या आरोपींना पकडण्यात आलंय। या दुचाकींचा रजिस्ट्रेशन नंबर पाहून त्या मूळ मालकांना परत केल्या जाणार आहे।